नोटाबंदी हा देशातला सर्वात मोठा घोटाळा असल्याचा घणाघाती आरोप माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केला। ते नागपूरमध्ये बोलत होते आणि परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी 50 दिवस नाही तर पुढचे 7 महिने जातील असाही दावा त्यांनी केला। शिवाय लोकांकडे नवीन नोटांचा साठा कसा सापडला याची चौकशी SIT मार्फत केली जावी अशी मागणीही पी चिदंबरम करतात। तर नोटाबंदी हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचं पी चिदंबरम यांचं म्हणणं आहे। नोटाबंदी देशातला सर्वात मोठा घोटाळा आहे आणि आपण फक्त 300 कोटी रुपयांच्या नोटा छापू शकतो असंही त्यांचं मत आहे। त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी तब्बल 7 महिन्यांचा कालावधी लागेल असंही त्यांनी मत नोंदवलेलं आहे। मोदींनी खरं तर 50 दिवस मागितलेत। लोकांकडे 2000च्या नवीन नोटा कशा सापडल्या हे शोधण्यासाठी SIT चौकशी केली जावी। सोबतच 45 कोटी लोकांचं गेल्या 30 दिवसात मोठं नुकसान झाल्याचं निरीक्षणही त्यांनी नोंदवलेलं आहे। नोटाबंदीमुळे देशभरात 91 लोकांचा मृत्यू झालाय आणि याला जबाबदार कोण असाही त्यांचा महत्त्वाचा प्रश्न। तर नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी काय म्हटलेलं आहे आपण पाहूया। Kotak Mahindra Bank put out a statement saying we have no cash. HSBC said we have no cash. Every bank says there is no cash. So how did the government say you can withdraw 24,000 rupees? What calculation did they do? A complete mismanagement, which is why Dr. Manmohan Singh said monumental mismanagement. You did not do your calculations. People are standing in line to get 2,000 rupees and 3,000 rupees. Yet the government has not said a single word so far of how 2,000 rupee notes have gone into these hands. They are simply saying the income tax department is investigating the matter. This is not a matter of investigation only by the income tax department. This is a criminal act and this requires a criminal investigation. There should be a comprehensive special investigating team to investigate how 2,000 rupee notes have found their way to these individuals all over the country.